महाराष्ट्राच्या जनतेची पसंती महायुतीला की महाविकास आघाडीला? सकाळ आणि CSDSच्या सर्व्हेमध्ये इंटरेस्टिंग बाबी समोर आल्या आहेत. मोदींनी रशियाला युद्धावर तोडगा काढण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलंय. तर वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा झालाय. यावेळी तृणमूलच्या खासदारानं बाटली फोडल्याचा प्रकार घडलाय. तर हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा मोठा खजिना सापडलाय. तर पाकिस्तानातील लाहोर हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय. डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झाला असून निवृत्ती मागं घेण्याच्या तयारीत आहे. तर कपिल शर्मा बनलाय सर्वात महागडा TV स्टार. त्याची कमाई ऐकून व्हाल चकित. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 23 ऑक्टोबर, वार बुधवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनतेचा कल कोणत्या आघाडीकडे आहे याचा सकाळ आणि CSDSनं केलेल्या सर्व्हेची. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये महाविकास आघाडी, महायुतीतील घटक पक्ष तसंच तिसरी आघाडी अर्थात परिवर्तन महाशक्ती या आघाडीनं जोरदार रणनीती आखल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज अर्थात CSDS आणि पुण्यातील MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट SOG यांनी केलेल्या सर्वेक्षणातनं महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणानुसार कोणतं सरकार चांगलं होतं यासाठी महायुतीच्या बाजूनं 41%, तर महाविकास आघाडीच्या बाजूनं 45% कौले. सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीनं महायुती सरकारला 37% लोकांची, तर महाविकास आघाडी सरकारला 41% लोकांची पसंती आहे. त्याचप्रमाणे स्थिर सरकार कोणाचं येईल यासाठी महायुतीला 39%, तर महाविकास आघाडीला 40% कौले. दरम्यान कुठल्या सरकारच्या काळात सरकारी शाळा आणि कॉलेजेसची स्थिती ही चांगली होती यावर मवियाच्या बाजूनं 35% जनता आहे, तर महायुतीच्या बाजूनं 32% आहे. तर शाळा कॉलेजेसच्या स्थितीत फरक पडला नसल्याचं 24% लोकांचं म्हणणं आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा कुणाच्या काळात चांगला होता यावर मवियाला 26% लोकांनी, तर महायुतीला 34% लोकांनी कौल दिलाय. तर 35% लोकांनी फरक पडला नसल्याचं म्हटलंय. तर शेतकऱ्यांची स्थिती कोणत्या सरकारच्या काळात चांगली होती यावर मवियाला 31% आणि महायुतीला 23% लोकांनी पसंती दिली आहे, तर कुणालाही फरक पडला नसल्याचं 30% लोकांनी म्हटलंय. वीज पुरवठा कुठल्या सरकारच्या काळात चांगला होता यावर मवियाला 27% जनतेनं, तर महायुतीला 37% लोकांनी पसंती दिली आहे. तर यामध्ये 32% लोकांनी कुठलाही फरक पडला नसल्याचं म्हटलंय. त्यानंतर रस्त्यांची स्थिती कोणत्या सरकारच्या काळात चांगली होती यावर मवियाला 24%, तर महायुतीला 43% लोकांनी पसंती दिली आहे. यामध्ये 28% लोकांनी कुठलाही फरक पडला नसल्याचं म्हटलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रशिया युक्रेन युद्धावर तोडग्याची भारतानं दिलेल्या आश्वासनाची. रशिया युक्रेन संघर्षावर शांततेच्या मार्गानं तोडगा काढायला हवाय. याबाबत भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिली आहे. 16व्या ब्रिक्स संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांनी पुतीन यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. मागल्या 3 महिन्यांपासून हा आपला दुसरा रशिया दौरा असून यातून दोन्ही देशातील दृढ संबंध आणि समन्वय दिसून येतो असं त्यांनी नमूद केलंय. रशिया युक्रेन संघर्ष भडकल्यापासूनच मी अध्यक्ष पुतीन यांच्या सातत्यानं संपर्कात आहे. या मुद्द्यावर शांततेच्या मार्गानं तोडगा निघायला हवाय असं आम्हाला वाटतंय. येत्या काळात भारत रशियाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी आपल्याकडे आहे असंही पंतप्रधानांनी नमूद केलंय. पंतप्रधानांनी यावेळी जुलै महिन्यात मॉस्कोतील दौऱ्याचा हवाला देत या आधीच्या चर्चेचा उल्लेख सुद्धा केला. द्विपक्षीय वार्षिक संमेलनामुळे उभय देशातील संबंध अधिक मजबूत झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPCच्या बैठकीत झालेल्या राड्याची. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदीय समितीच्या अर्थात JPCच्या बैठकीत
मंगळवारी चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काचेची बाटली फोडून अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेनं भिरकावण्याचा प्रयत्न केला. यात बॅनर्जी यांच्या हाताला 4 टाके पडले आहेत. या प्रकारानंतर बॅनर्जी यांना समितीच्या कामकाजातनं एका दिवसासाठी निलंबितही करण्यात आलं. दरम्यान समितीच्या अध्यक्षांवरील हल्ल्याच्या प्रयत्नामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्यांनी जेपीसीतून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जेपीसीच्या बैठकीत वक्फ दुरुस्ती विधेयकावर विविध संघटनांची मतं जाणून घेण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील खासदारांकडनं या विधेयकाला कडाडून विरोध केला जातोय. या अंतर्गत आज ओडिसातील जस्टिस इन रियालिटी तसंच पंचसखा बानी प्रचार मंडली या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान भाजप खासदार ब्रिजलाल बोलत असतानाच समितीचे सदस्य आणि काँग्रेस खासदार नासिर हुसेन यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा बाटली फेकण्याचा वादग्रस्त प्रकार घडला. या बैठकीत तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भाजपचे बंगालमधील खासदार अभिजित गांगुली यांना उद्देशून टिप्पणी केली. ही टिप्पणी संतापजनक असल्यानं गांगुली यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. हा वाद विकोपाला जात असल्याचं पाहून समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी समोर असलेली काचेची बाटली फोडून अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावली. यावेळी फुटलेल्या बाटलीची काच लागून कल्याण बॅनर्जी यांच्या हातातनं रक्त वाहू लागलं. या घटनेनंतर त्यांना तात्काळ प्रथमोपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. बॅनर्जी यांना यात 4 टाके पडले आहेत. पॉडकास्टची 4थी बातमी आहे हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा गुप्त खजिना सापडल्याची. इस्रायलच्या सैनिकांना बैरूत इथं अल साहेल रुग्णालयाखाली दहशतवादी संघटना हिजबुल्लाचं एक गुप्त खंदक सापडलंय. या खंदकात सुमारे $50 कोटी रोकड सापडली असून त्याचं भारतीय मूल्य हे 4,000 कोटी रुपये आहे. या खंदकात केवळ रोकडच नाही तर सोनं सुद्धा सापडलंय. जप्त केलेल्या सोन्याचं प्रमाण सुद्धा लक्षणीय आहे असं इस्रायलच्या सैनिकांनी सांगितलंय. इस्रायली सैनिकांच्या मते गुप्त खंदकाची निर्मिती हिजबुल्ला संघटनेचा म्होरक्या नसरल्लानं केली होती. या रोकडचा आणि सोन्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता. पॉडकास्टची 5वी बातमी आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराची. पाकिस्तानातील लाहोर हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनलंय आणि या शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 400च्या आसपास पोहोचलाय. पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं धुरक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना आखली आहे. पंजाबच्या माहिती मंत्री आझमा बोखारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून लाहोरचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. या शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 394 इतक्यावर पोचलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जातोय. पण या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर खेळणार असल्याची चर्चा आहे. वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा माजी सलामीवीर आहे. वॉर्नर निवृत्त झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथनं उस्मान ख्वाजासह सलामीला फलंदाजी केली, मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे स्मिथ आता पुन्हा 4थ्या क्रमांकावर खेळताना दिसतोय. अशातच आता वॉर्नरनं निवृत्तीतून माघार घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. वॉर्नर कोड स्पोर्ट्सशी बोलताना म्हणालाय की मी क्रिकेटसाठी नेहमीच उपलब्ध आहे, फक्त तसा कॉल आला पाहिजे. मी नेहमीच गांभीर्यानं बोललोय. खरंच जर ऑस्ट्रेलियन संघाला भारताविरुद्ध मालिकेसाठी माझी गरज असेल तर मी शेफिल्ड शील्डमध्ये लगेचच आनंदानं खेळायला तयार आहे. मला यात कसलाही संकोच वाटणार नाही. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली. कपिल शर्मानं दमदार अभिनय आणि कॉमेडी स्किटद्वारे टेलिव्हिजन तसंच सिनेमामध्ये आपली स्वतःची ओळख बनवली. त्याचा टीव्हीवरला द कपिल शर्मा शो आणि द ग्रेट इंडियन कपिल शो चांगलेच यशस्वी ठरले होते. नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शोचा 2रा सीझन सुद्धा रिलीज झालाय. या शोसाठी प्रत्येक एपिसोड मागे कपिल शर्मा
5 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आलंय. तर मुंबईमध्ये अंधेरी वेस्टमध्ये त्याचं आलिशान घर आहे. इतकंच नाही तर मर्सिडीज आणि रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्या सुद्धा त्याच्याकडे आहेत, ज्याची किंमत 5 कोटी रुपये आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कपिल शर्माची संपत्ती ही सुमारे 300 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे कपिल शर्मा हा टीव्ही इंडस्ट्रीमधला सगळ्यात महागडा कलाकार ठरलाय. त्यानं दिलीप जोशी, रुपाली गांगुली या टेलिव्हिजनवरल्या सगळ्यात आघाडीच्या कलाकारांना सुद्धा मानधनाच्या बाबतीत मागे टाकलंय. सध्या तो टेलिव्हिजनवरल्या सगळ्यात लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.